1 तारखेपासून म्हणजे 1 ऑगस्टपासून हा आजचा पहिला दिवस असेल की जो सकाळी म्हणजे उजाडल्यापासून म्हणजे जेव्हा सूर्योदय होतो ना तेव्हापासून ऊन पडले ते पूर्णपणे 3-3:30 म्हणजे 4 वाजेपर्यंत ऊन आहे आणि एकसुद्धा पावसाचा थेंब त्या म्हणजे ह्या दिवशी आला नाही, तो म्हणजे शनिवार. तर नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या डेली व्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आज खूप छान असं ऊन पडलं होतं, त्यामुळं मस्त असे केस वगैरे धुतले होते आणि शनिवार असल्यामुळं पिलूला सुट्टी असते. स्वयंपाकाला तर काय थोड्याफार प्रमाणात म्हणजे बऱ्या प्रमाणात सुट्टी असते असं म्हणलं तरी चालेल. त्याच्यानंतर ना केस सुकवायसाठी मी वरती गेले होते टेरेसच्या तिथं बसायला. तर खूप छान असं ना मला मस्त असं वातावरण वरून दिसत होतं. खूप छान असं लांब लांबचं झूम करून मी बघत होते की माझ्या मोबाईलमध्ये कसं दिसतंय कसं नाही, पण खूप मस्त असं वातावरण झालं होतं. आणि त्याच्यानंतर झाडंसुद्धा ना आज खूप दिवसातनं त्यांना सूर्यप्रकाश भेटले असं म्हणायला काही हरकत नाही. खरं तर छान अशी झालीत बरं का झाडं बिचारी. पण जे एखादं झाड आहे ना म्हणजे बरोबरीचीच लावलेली आहेत ही सगळी, पण एखादं झाड एवढं छान आणि टवटवीत मस्त असं झाले आणि एखादं एवढं बारीक राहिले की नाही, बस त्याची उंचीच का नाही वाढली ते नाही समजत मला. म्हणजे म्हणतात ना हाताला बोटं म्हणजे पाची बोटं समान आणि सारखी नसतात, तसं काय ते काम आहे. आता आमच्या पिलूचं चाललं आहे जवळनं बघायचं. त्यानंतर ना त्या प्रत्येक झाडाच्या कोंडीतनं एक 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 का होईना पण किडा असतो, म्हणजे गोगलगाय म्हणा किंवा काय असं सगळं असतं आणि ते त्याचं बघायचं चाललेलं असतं. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त काही काही जे झाडं आहेत ना खूप छान आले ते, आणि एखादं दुसरं आहे ना ते थोडंसं म्हणजे त्याची उंची वगैरे नाही वाढली असं झाले. आता त्याच्यानंतर हे बघा, हे गोकर्ण आहे ना, मी कितीतरी वेळा इकडं हे कडीपत्त्याचं झाड आहे का नाही त्याच्यावर लावते, पण ते सारखंच इकडं खालीच पडते. आता बघा कडीपत्ता छाटल्यापासून पण छान फुटायला लागला आहे. त्याच्यानंतर निवांत असल्यामुळं ना आज पिलूची वही चेक करत होती, जरा काही थोडाफार बदल झाला आहे का म्हणलं बघावा. तर जसं 3 जूनला त्याची शाळा चालू झाली ना तसं म्हणजे त्याच्यामध्ये अगोदरपासूनच त्याचं अक्षर छान होतं, काय एवढं खराब नव्हतं, पण बऱ्यापैकी म्हणजे खूप छान असं त्याच्यामध्ये बदल झाला आहे असं मला वाटतं. आणि खूप छान अक्षर यायला लागले त्याचंसुद्धा, इंग्लिशचं म्हणा किंवा मराठीचं एवढं चांगलं नाही ना, एवढं इंग्लिशचं त्याचं अक्षर खूप छान आहे असं म्हणता येईल. पण खूप मस्त असं तो आता ॲक्टिव्हिटी करायला लागला आहे. आणि जेव्हा केव्हा स्टार भेटतो की नाही तेव्हा आमचं बाळ खूप खुश असतं, किंवा व्हेरी गुड वगैरे असं काय लिहिलेलं असतं का नाही तेव्हा बाळ आमचं खूप खुश असतं. आता ही सगळ्या मुलांचे हेच असते, कारण मला असं असं भेटलं, मला तसं भेटलं, पण चुकासुद्धा दाखवल्या पाहिजेत नाही का मला वाटतं. म्हणजे आमच्या म्हणजे टीचरनं खूप छान त्याच्या चुकासुद्धा, जे चुकले ना मी तुम्हाला दाखवेनच पुढं, आणि तुम्ही लक्षपूर्वक बघितलं ना तर तुम्हाला दिसेल काय काय दिले. जिथं स्टार आहे ना ते तर मान्यच आहे, पण जिथं चुकले तिथंसुद्धा मला खूप भारी वाटलं. जिथं चुकले तिथं त्यांनी प्रॉपर लिहून दिले काय चुकलं काय नाही, किंवा ते रिटर्न परत एकदा लिहून घ्या, डबल एकदा लिहून घ्या असं सगळं. आणि तुम्ही बघू शकता खूप छान अक्षर यायला लागले आता पिलूचं माझ्या. आणि म्हणजे अगोदर मोठ्या बॉक्समध्ये लिहित होता, पण आता छान छोट्या बॉक्समध्ये सुद्धा त्याला कळलं आहे की कसं छान अक्षर काढायचं, कसं मेजरमेंटनं अक्षर काढायचं. अजिबात त्याचं 4 लाईनचं जरी असलं ना तरी त्याला सांगितलं ना बाळा 3 लाईनमध्ये हे अक्षर बसवायचे, 2 लाईनमध्ये हे अक्षर बसवायचे, तर तो छान लिहितो. आता बुकमध्ये कसं म्हणजे सगळं त्यांनी लिहिलेलं असतं, या रेषा वगैरे व्यवस्थित छान असतात, त्यामुळं बुकमध्ये अक्षर छानच येतं. तर आता आज हा होमवर्क करायला होता ना त्याचा, तो कंप्लीट करायचा होता. तुम्ही बघू शकता वर दिला आहे त्यांनी. तर आता ओचा आणि औचं म्हणजे हिंदी त्यांना आत्तापासूनच आहे, त्याच्यामुळं हिंदीचा होमवर्क राहिला होता. इंग्लिशचं सुद्धा खूप छान त्याचं अक्षर सुधारले. आता एक महिनाभर किंवा 15-20 दिवस मला त्रास देतात शाळेत जायला नवीन नवीन, पण एकदा रुळली का नाही ती शाळेमध्ये, त्यांना तिकडची सवय लागली शाळेची, तर मस्त असे रुळतात आणि छान असतं त्यांच्या ॲक्टिव्हिटी परत वाढायला सुरुवात होते, छान मस्त सुधारणा होते त्यांच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यातल्या जी धिंगाणा मस्ती करायचं आहे ना ते मनानंच कमी होतं त्यांना, म्हणजे त्यांना ओरडावं लागत नाही किंवा काहीच नाही. खूप छान असं ते म्हणजे शाळेत 3च तास जातात, पण ते त्यांच्या म्हणजे लक्षात येतं शांत बसलं पाहिजे, व्यवस्थित एका जागेवर बसून अभ्यास केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना आपण कितीही घरात शिकवा, पण ते नाही म्हणतात ना सोनारानं कान टोचल्यास फरक पडतो, तसं सगळं असते. आणि असंच काय ते आमच्या पिलूच्या बाबतीत झाले. आता आमच्या पिलूचं आहे की नाही हे 8 मला वाटतं चुकलं हे, किंवा नोटबुकमधलं कुठलं तरी, आणि ते परत त्यांनी प्रॉपर 9 चुकले बघा. हे बघा हे 9 त्यांनी परत लिहायला सांगितले, चुकासुद्धा दाखवल्या पाहिजेत. आणि मला हे खरंच आवडले. जिथं चांगलं आहे तिथं चांगलंच आहे, पण जिथं चुकलं आहे तिथंसुद्धा त्यांना दाखवलं पाहिजे. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे 10पर्यंत म्हणजे त्याला तसं बघायला गेलं ना तर 50पर्यंत लिहायला येतं. पण आता सध्या त्याला सिलेबसला म्हणजे आत्ताची जी आपण म्हणतो की नाही एक वीकची टेस्ट म्हणतात ना त्याला, तशी टेस्ट आहे आता त्याची. आणि म्हणजे आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर आपण म्हणत नाही का
पहिली टेस्ट, पहिली चाचणी तशा पद्धतीची आता टेस्ट आहे त्याची 21 तारखेला. आणि त्याच्या आधी का नाही त्यांना फॅन्सी ड्रेस म्हणजे 15 ऑगस्टला फॅन्सी ड्रेसची पण कॉम्पिटिशन आहे. आणि त्याच्यासाठी त्याला आले महाराष्ट्रीयन म्हणजे मॅनचं एक लुक बनवायचं आहे. आता मी विचार करते काय बनवावं. आता मी सर्च केलं ना गुगलवर, तर त्यांनी सांगितलं होतं म्हणजे त्यामध्ये दाखवलं होतं तुम्ही शिवाजी महाराजांचा एखादा मावळा बनवा किंवा ही पालखीचं म्हणजे ते पण काय म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे तर ते पालखीचं बनवा. मग आता म्हटलं आलाय चान्स तर आपण ना छान असा आपल्या म्हणजे आपल्याला शोभेल असा एक छान धनगरी मॅन बनवूया. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण खूप वेळा बघितलं असेल झेंडावंदनला किंवा म्हणजे 26 जानेवारीला याला खूप वेळा ते धनगरी नृत्य हे साजरं केलं जातं. आता गेल्या वेळेस पण दिल्लीला केलं होतं बघा साजरं. आणि तसं बघायला गेलं तर मग म्हटलं असा पण चान्स आला आहे तर छान असं पिल्लूला बनवून घेऊया. मग त्याच्यासाठी छान छान कपडे आणायला गेलो होतं. आता कुर्ता मला येलो कलरचा पाहिजे होता पण येलो कलरचा नव्हता कुर्ता मला भेटत. म्हणजे खूप ठिकाणं शोधली पण आम्हाला तो कुर्ता भेटला नाही. आणि शुक्रवार पेठ म्हणा ते रविवार पेठ म्हणा एवढी गच्च गर्दी होती ना शनिवारी, असं वाटत होतं की कोणी राहिलं की नाही का पुण्यामधलं इकडे यायचं. सगळीकडं बघल तिकडं गर्दी गर्दी. आणि त्याच्यानंतर मग दगडूशेठच्या तिकडून समोरून आम्ही इकडं म्हणजे काका हलवायचं दुकान आहे ना दत्त मंदिराच्या तिकडे गेलो म्हणजे तुळशीबागेच्या तिकडं. तर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचं जे म्हणजे ह्या वर्षीचा देखावा बहुतेक अयोध्येचा का काहीतरी आहे. आता मला नक्की माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याचंसुद्धा निम्मं काम होत आले आणि खूप लवकर लवकर तयारी चालू आहे. त्याच्यानंतर ना खूप सगळी दुकानं शोधून शोधून बायका कशा शूट करतात मला खरंच माहीत नाही बाबा. खूप रिस्की असते गाडीवर बसून शूट करणं किंवा प्रत्येक शॉपमध्ये जाताना शूट करणं. मला तर अजिबात जमलं नाही आणि मी एकसुद्धा शूट घेतलं नाही. मला वाटतं ह्या धोतरसाठी आम्ही 7 ते 8 दुकानं शोधली. ते दाखवायचे परंतु एकदम असं ते सिल्की कापड्यामधलं दाखवत होते आणि ते काही पिलूच्या पप्पांना पटत नव्हतं ते धोतर. तर शेवटी हे धोतर आम्हाला ना बँक ऑफ महाराष्ट्राच्या तिथं म्हणजे सालघर म्हणून असं एक दुकान आहे बघा कपड्यांचं. तिथं खूप छान असे ड्रेस म्हणजे एका काकांची खूप मोठी मदत झाली आम्हाला. आणि त्यांनी सांगितलं इथं जा तुम्ही तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आणि मग त्या दुकानात गेल्यानंतर त्यांना तिथं पण येलो कुर्ता नव्हता पण धोतर छान भेटलं जसं आम्हाला सुती हवं होतं ना तसं. आता त्याच्यानंतर आम्हाला घोंगडी पाहिजे होते म्हणजे धनगरी मॅनसाठी. तर आता घोंगडी शोधून शोधून दमलो पण आता इथं थोडी ना भेटणार आहे कुठं घोंगडी. त्याच्यानंतर खूप जणांनी सांगितलं इथं जा तिथं जा असं 4-5 ठिकाणी गेलो आणि त्याच्यानंतर आम्हाला हे घोंगडीचं भेटलं. पण एवढी काही ती प्युअर नाही पण ठीक आहे आता आपल्याला लुकसाठी पाहिजे. तर प्युअर म्हटलं तर आमच्या गावाला म्हसवडकडे याच्याकडे जावं लागलं आणि प्युअर आवडणार पण नाही पिलूला खरं तर. कारण आता किती वेळ लागणार आणि किती वेळ नाही. आणि पिण्यानं वगैरे टक करायचं म्हणजे ते मुलांना खूप लहान टोचणार वगैरे त्याच्यासाठी आता बघू कशी टक करायची कशी नाही. तर आता आहे की नाही फेटा राहिला आहे आमच्या बाळाचा. फेटा लावू की नाही लावू मला ते समजत नाही. म्हणजे त्याचा लुक असा आहे की कोल्हापुरी चप्पल थोडी वरती धोतर आणि त्याच्यानंतर ना कुर्ता येलो कलरचा आणि त्याच्यावरती हातामध्ये काटे आणि वरती फेटा असं लुक करायचं मी म्हणते. तर योग्य वाटतं का मला नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर मला पण थोडीशी शॉपिंग केली होती. 2 टॉप आणले होते मी मस्त मस्त असे फुल स्लीव्जमध्ये होते आणि एक फॅन्सी होता नवीनच आता ट्रेंडिंगला असणारा. आणि 2 कोरियन प्लाझो टाईप आणल्या होत्या. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला माझा नक्की सांगा. वेअर केल्यानंतर एका दिवशी तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर छान छान ड्रेस आणले होते मी मस्त असे वाटत होते. आणि पिलूचं असं होतं की मम्मा मी माझी चप्पल दाखवू का. तर खूप छान त्याला चप्पल बसत होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा.